JSG प्लॅटिनमचे अध्यक्ष सौ कल्पना सिसोदिया व सचिवपदी इंजिनियर चारुल सुराणा यांची निवड। अनुपम सिटी गार्डन येथे झालेल्या स्नेह संमेलन सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया व मावळते अध्यक्ष दिलीप कुचेरिया यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली असून JSG प्लॅटिनम धुळेची ही जैन समाजातील अग्रगण्य संस्था असून जैन समाजातील चारी संप्रदायाचे दाम्पत्य सदस्यांचे प्रतिनिधित्व करणारी JSG प्लॅटिनम ही एकमेव संस्था आहे। JSG प्लॅटिनमच्या 2023 ते 25 च्या अध्यक्षपदी सौ कल्पनाजी सिसोदिया आणि सचिवपदी इंजिनियर चारुल सुराणा यांची निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी अजित चोरडिया, दीपक जैन, सहसचिव डॉक्टर पूजा बापना, खजिनदार सौ अरुणा बंसाली, सह खजिनदार सोनल बर्डिया, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र बंसाली, अनुज जैन, सल्लागार म्हणून सुशीलबाई खिलोशिया, दिनेशजी मुथा, कार्यकारिणी सदस्य म्हणून दिलीपजी कोठारी, शैलेशजी पोकरना, विशालजी ठोलिया, अजितजी बर्डिया, राजू बापना, सौ वंदनाजी कुचेरिया, सौ संगीताजी कोठारी, सौ ज्योतिजी जैन, सौ शिकाजी बंब, सौ सारिकाजी भंडारी यांचे एकमताने निवड करण्यात आली। तर दिनेशजी मुथा यांनी दिलीप कुचेरिया यांनी छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोनसाठी CSMN झोन कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती सदस्यांना दिली। तर सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व संगीताजी मुथा यांनी दिलीप कुचेरिया यांची या पदावर जाण्यामागे त्यांची मागील 7-8 वर्षाची मेहनत केलेल्या भरघोस सामाजिक कार्याची पावती असल्याचे नमूद केले। अनुपम सिटीचे राजीवजी अग्रवाल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तर त्यांच्या हस्ते JSG प्लॅटिनमचे क्रिकेट टीमचे कर्णधार अनिलजी बोत्रा यांना मिळालेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करण्यात आली। आलेल्या 200+ दाम्पत्य सदस्यांना एनिव्हर्सरी गिफ्टचे वाटप देखील या ठिकाणी करण्यात आले। तर खजिनदार सुरेंद्रजी बंसाली यांनी 1 वर्षाची फी मध्ये 3 वर्ष कसे कार्य केले याचा गोषवारा प्रस्तुत केला। नूतन अध्यक्ष कल्पनाजी राजेंद्र सिसोदिया आणि दिलीप कुचेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव चारुल सुराणा यांनी मेडिकल एड बँकची स्थापना या कार्यक्रमाच्या वेळी केली। सध्या वाकर येणाऱ्या कार्यकाळात व्हीलचेअर हॉस्पिटल बेड अत्यल्प दरात सर्वांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला। तर येणाऱ्या कार्यकाळात JSG प्लॅटिनमची अँब्युलन्स देखील करणार असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया यांनी दिले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पूजा बापना आणि स्नेहा सुराणा यांनी केले। तर आलेले सर्व दाम्पत्य सदस्यांनी यावेळी स्नेह भोजनाचा देखील आनंद लुटला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण JSG प्लॅटिनम टीमने अथक परिश्रम घेतले। साल के लिए JSG प्लैटिनम का कैप्टन घोषित करता हूं और उनको इस बार ट्रॉफी लेके ही आना है, बराबर। तो आगे आने वाले 2 साल में 2 साल के टेनर में क्रिकेट यही एक ऐसा इवेंट है जो 2 बार लिया जाता है। बाकी सब इवेंट जैसे JSG अंताक्षरी है, वॉइस ऑफ JSG है, इंडोर गेम्स है, ये सब 1 बार होते हैं। क्रिकेट टूर्नामेंट 2 बार होते हैं। तो अगले 2 साल में पूरी तैयारी करके अंबुजी अपने टीम को जिताएंगे, ऐसी शुभकामनाएं मैं उनको देता हूं। धन्यवाद। रूपांतर अत्यानंदात होतं। JSG प्लॅटिनमच्या वटवृक्षाचं रूपांतर होताना त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व JSG प्लॅटिनमच्या सदस्यांची भरभरून साथ मिळाली। त्या सर्वांचे JSG प्लॅटिनमच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते। राजू भैया प्रेसिडेंट असतानाही दिलीप भैयांनी सेक्रेटरीची भूमिका अत्यंत जबाबदारीने निभावली आणि बेस्ट सेक्रेटरीचा मानही त्यांनी मिळवला। JSG प्लॅटिनमचे संस्थापक अध्यक्ष राजू भैयांनी दिलीप भैयांमध्ये नेतृत्व करण्यासाठी लागणाऱ्या सर्व क्वालिटीज ओळखल्या। त्या क्वालिटीज साधारणतः अशा: अथक परिश्रम, सर्वांशी मिळून मिसळून राहणं, नवीन करण्याचा ध्यास ठेवणं, सर्वांना प्रोत्साहन देणं, वेळेवरती डिसिजन घेणं, प्रत्येकाची अडचण समजून
योग्य ते मार्गदर्शन आणि मार्ग काढणं, कार्यक्रमाला जास्तीत जास्त चांगलं करता येईल कसं हे बघणं, जवळजवळ 7-8 वर्षापासून ते राजीव भैयांच्या मार्गदर्शनाखाली काम करून JG प्लॅटिनमचं नाव सर्व दूर कसं होईल याच्यासाठी फार तळमळीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी ते पोहोचवलं सुद्धा. दिलीप भैयांचा एक स्वभाव मी पाहिला, तो आहे अतिउत्साहीपणा. ते वय, वेळ, स्थळ, काळ सर्व विसरून जातात आणि अक्षरशः लहान मुलांसारखं ते आनंद घेतात. मला त्यांचा हेवा वाटतो. ते स्वतः इतकं पटकन कसं काय स्वतःला मोल्ड करतात ते मला कळत नाही. एक ताजा प्रसंग मी सांगते. हिमाचल ट्रिपला मागच्या महिन्यात आम्ही गेलो. रिव्हर राफ्टिंग करायची होती. कोणीही तयार नव्हतं. मोजके 2-4 लोक बोटावर मोजणे इतके तयार होते. लेडीज तर विसरूनच जा. त्यात मी तर म्हणजे नाहीच नाही. आम्ही सर्व लोकांनी त्यांच्या आग्रहाखातर त्यांचा उत्साह पाहून रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतला. एक गाडीत 16 आणि दुसऱ्या गाडीत 16 मेंबर होते. दुसऱ्या गाडीचे मेंबर त्याला बिलकुलच तयार नव्हते. पण जेव्हा पहिली गाडी राफ्टिंग करून आली आणि त्यात त्यांनी मला बघितलं, ते बघून पुढच्या गाडीच्या सगळ्या मेंबरनी रिव्हर राफ्टिंग केली. आणि दुसरं असं की ते पाणी इतकं बर्फाळ होतं, म्हणजे हात टाकला तरी गोठेल इतकं ते थंड पाणी होतं. नाविकांनी सांगितलं ह्याच्यात लोक उड्या मारतात, असं आहे का, म्हणून दिलीप भाईंनी त्याच्यात उडी पण मारली. म्हणजे त्यांचा तो उत्साहपणा आणि जिद्दीपणा. मी त्याच क्षणाला वंदनाला म्हटलं, तर तिने मला असं उत्तर दिलं, किती सांगितलं तरी ते ऐकणार नाहीत भाभी, जे करायचं ते केल्याशिवाय राहणार नाही. मी मनात म्हटलं ह्या स्वभावामुळे तर ते पुढे चालले आहेत. जिनको वॉकर की ज़रूरत होती है तो हमारे मेडिकल बैंक की तरफ से उन्हें वॉकर दिया जाएगा. इस श्रृंखला में हमने सोचा है, दिलीप भाऊ ने कहा है कि एम्बुलेंस भी देंगे. फिर उसके बाद कुछ क्या कहते हैं बेड है, मेडिकल बेड है, उसकी भी सुविधा, व्हील चेयर की भी सुविधा. क्योंकि वॉकर तो कैसा है, कुछ 6 महीने 4 महीने के लिए लगता है, तो अभी तो खरीदने की ज़रूरत नहीं. JG प्लैटिनम में ऐसी एक बैंक तैयार की है और आप जैसे जो दानशूर है वो इस वॉकर को क्या करते, इस वॉकर 1500 रुपये जोड़ी में आप इस वॉकर को मेडिकल बैंक के लिए दे सकते हैं, डोनेट कर सकते हैं. तो इसमें हमारे प्रेसिडेंट दिलीप जी कुचेरिया ने एक वॉकर डोनेट किया है. दीपक जी चतुर्मुता ने एक वॉकर डोनेट किया है. आप जैसे दानशूर सदस्य जो कुछ डोनेट करना चाहते हैं, वैसे तो हमें 12 लगने वाले हैं. एक जोड़ी व्हील चेयर की भी ज़रूरत है. कुछ नहीं, 5,500 की व्हील चेयर है और जो बेड है 6,400 6,500 का है, तो 12,000 का कुछ कॉम्बो है. प्रोजेक्ट सुझाव कीजिए. ये तो कल मीटिंग चल रही थी और हमारे BOD मेंबर संतोष भाई जैन, इन्हें सुझाया कि भाई ऐसा वॉकर का हम प्रोजेक्ट करते हैं. और तुरंत मुझे बहुत अच्छा लगा. दिलीप भाऊ से पूछा. दिलीप भाऊ तो मुझे कभी नहीं बोलते ही नहीं है. उन्होंने राजू भाऊ से भी पूछ लिया, राजेंद्र जी सिसोदिया से भी पूछ लिया और ये प्रोजेक्ट का हमने तुरंत अनाउंसमेंट कर दिया. ऐसे सामाजिक प्रोजेक्ट हम करते रहेंगे, पर हम एंटरटेनमेंट भी देना चाहते हैं. क्योंकि नए साल में हमें एम्बुलेंस भी लाना है. और दूसरा ऐसा है कि एंटरटेनमेंट, तो अभी एंटरटेनमेंट का प्रोग्राम शुरू होगा. हम 10-12 प्रोग्राम देते हैं. इसी तरह आप सभी का सहयोग रहा तो हम इतने अच्छे प्रोग्राम दे सकते हैं. मैं तो बोलता हर वीक, जैसे हर महीना मिलते हैं, हम हर वीक एक प्रोजेक्ट कर सकते हैं और ऐसा हम कर सकते हैं. आप मुझे सुझाव, आप प्रोग्राम ही चल रहा है और अभी एक एंटरटेनमेंट का प्रोग्राम ही, अभी लोगों ने एंटरटेनमेंट का प्रोग्राम लिया है सभी को. वर्ष झाली, त्यामुळे मी बऱ्याच जणांना ओळखायला लागली. परिचय वाढला, भेटीगाठी वाढल्या, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पूर्वी हे आर्किटेक्ट असल्या कारणामुळे मी असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर ट्रिप, मीटिंग वगैरे अटेंड केल्या. मी जायचे, पण मी तिथल्या लोकांमध्ये जास्त काही ऍडजस्ट झाले नाही. याचं कारणही असं होतं की
त्यांची विचारसरणी, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेगवेगळ्या चालीरीती, काही वेगळं असायचं. बऱ्याच कार्यक्रमांना माझा नकार असायचा. मी हे सगळं ओळखायची, पण काय करायचं हे काही समजत नव्हतं. मला वाटतं माझ्यासारखी स्थिती इथे बसलेल्या सर्वच भगिनींची असावी. धुळे तसं म्हटलं तर फार काही मोठं नाही. जायला फिरायला जागा नाही, मॉल नाही किंवा काही नाही. ही अडचण आपल्या ग्रुपचे फाउंडर प्रेसिडेंट म्हणा किंवा आमचे लाडके राजू भैया भाभी, दिलीप भैया म्हणा, यांनी JG प्लॅटिनमची स्थापना करून समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. ते कोणीही सदस्य विसरू शकत नाही. माझं वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर मी या प्लॅटिनमच्या प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. टीव्हीवरील जशी पॉप्युलर शो आहेत, अनुपमा, कपिल शर्मा शो, हे शो जसं कोणी मिस करत नाही ना, तेवढंच मी ह्या ग्रुपचे कार्यक्रम सोडत नाही. या कार्यक्रमाने माझ्या मनावरचं दडपण एकदम शून्य होतं आणि मी सर्व काही विसरून फक्त एन्जॉय, एंटरटेनमेंट एवढं लक्षात ठेवते. मला वाटतं सर्वांनाच माझ्यासारखं वाटत असेल. राजू भैया, दिलीप भैया ही जोडी म्हणजे राम लक्ष्मणासारखी नेहमी सोबत. त्या दोघांनी या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करताना किती आनंद होत असेल हे आपण ओळखू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं एखाद्या नवजात शिशूला मोठं करताना आईला कितीतरी प्रसंगांना सामोरे जावं लागतं, पण जसं जसं बाळ मोठं होताना दिसतं त्या आनंदाचं रूपांतर अत्यानंदात होतं. JG प्लॅटिनमच्या वटवृक्षाचं रूपांतर होताना त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व JG प्लॅटिनमच्या सदस्यांची भरभरून साथ मिळाली. त्या सर्वांचे JG प्लॅटिनमच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. राजू भैया प्रेसिडेंट असतानाही सम्माननीय डायस, सभी कार्यकारिणी सदस्य एवं जैन सोशल ग्रुप प्लैटिनम के सभी दाम्पत्य सदस्यों को नमस्कार, जय जिनेन्द्र। नए साल की शुभकामनाएं। 2 पंक्तियां आप सभी के लिए। मुझ पर आप सभी दोस्तों का प्यार यूं ही उदार रहने दो। बड़ा हसीन है ये कर्ज, मुझे कर्जदार ही रहने दो। सहज दोस्ती नहीं है ये, बगिया है विश्वास की। प्यार एवं स्नेह के फूलों से इसे इसी तरह गुलजार रहने दो। आप सभी का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, शुक्रिया अदा करना चाहता हूँ। मेरा JG का सदस्य, प्लैटिनम की स्थापना, बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट ग्रुप, बेस्ट प्रोजेक्ट, फटाका मुक्ति अभियान, ऐसे 5 पुरस्कार जैन सोशल ग्रुप इंटरनेशनल फेडरेशन और महाराष्ट्र रीजन से पाना, सेक्रेटरी, अध्यक्ष और अभी जोन कोऑर्डिनेटर तक का सफर सिर्फ और सिर्फ आप सभी के विश्वास, प्यार और स्नेह की बदौलत ही संभव हो पाया है। धन्यवाद। राजू भाई सिसोदिया एवं कल्पना भाभी, जो आज राजू भाई के हेल्थ के इशू की वजह से हमारे साथ नहीं है, पर उन्होंने बड़े भाई की तरह मार्गदर्शन किया और साथ दिया, उसी का नतीजा मेरा ये जोन कोऑर्डिनेटर का मुकाम है। उनके लिए 2 लाइनें मैं सुनाना चाहता हूँ। लॉटरी सिर्फ पैसों की नहीं होती है, लॉटरी सिर्फ पैसों की नहीं होती है। राजू भाई जैसे सही इंसान का मिलना भी किसी लॉटरी से कम नहीं होता है। हम सभी की शुभकामनाएं, वेल विशेष उनके साथ है। बेरू दादा की कृपा और उनकी विल पावर से वो जल्द ही स्वस्थ मस्त होकर हमारे बीच आगे आएंगे, यही भगवान से हम सभी की प्रार्थना है। उनकी कमी हमें समय समय पर खल रही है। मेरा कार्यकारिणी के लिए कहना चाहूँगा, मैंने पुकारा और वो चले आए, उसी वजह से मैं हर कार्यक्रम को सफलता की ऊंचाइयों तक ले जा पाया। उनका भी शुक्रिया अदा करना मेरा फर्ज बनता है। उनके लिए भी सुना रहा हूँ, खिलाफ कितने हैं इससे फर्क नहीं पड़ता, खिलाफ कितने हैं इससे फर्क नहीं पड़ता, बस जब साथ निभाने वाले आप जैसे हो। हमारे सदस्य और कार्यकारिणी सदस्य अगर हमारे साथ है तो ज़रूर हम जैन सोशल ग्रुप प्लैटिनम को महाराष्ट्र रीजन और जैन सोशल ग्रुप इंटरनेशनल फेडरेशन में ऊपर तक पहुंचाएंगे।
जब कहीं चाय भी नहीं मिल रही थी, उस समय हमने खुद जाकर 11 अस्पतालों में 1295 कोरोना पेशेंट को महीना भर खाना टिफिन पहुंचाया। ये मेरा सबसे बढ़िया प्रोजेक्ट रहा। सदस्यों